मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या भाषणावर राणेंनी पलटवार केलाय। मुख्यमंत्र्यांनी भाषणात सिंधुदुर्गमधली जी कलमं वाचून दाखवली त्याच्याशी माझा संबंध नाही, यातल्या एकाही गुन्ह्यात माझं नाव नसल्याचं स्पष्टीकरण राणेंनी दिलंय। सावंतवाडीमध्ये क्राइम नंबर 9/2016 137 135 143 147 त्यानंतर 11/016 143 147 148 149 353 332 336 447 448 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 1932 जाऊ द्या, एवढे कुठे वाचत बसतात। त्यामुळे मला असं वाटतं की मी असा एक डायलॉग ऐकला होता, जो काच के घरों में रहते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेका करते। या ठिकाणी त्यांनी काही सावंतवाडीचा उल्लेख केला आणि काही सेक्शनवर काही जणांची नावही वर मला त्या सेक्शन 9/2016 137 135 143 147 11/2016 143 वगैरेची सांगितलं। काय संबंध आहे माझा? काय फक्त कलमा वाचली? कोणाचा संबंध आहे? नारायण राणेचा याचा संबंध आहे का? त्याच्यात आरोपी आहे का? 40 नाही 50 वर्ष मी राजकारण आहे। शिवसेनेच्या जन्मापासून मी राजकारणात आहे आणि त्यामुळे पोलिसाचा संबंध आला। म्हणून बोलताना कोणत्याही व्यक्तीवर बोलता त्यामध्ये नारायण राणे आहे का आरोपी? त्याच्यात काही संबंध आहे का? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या विधिमंडळ प्रतोदांची तातडीनं बैठक बोलावली। शिवालयामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। सरकारमध्ये अजूनही कामं होत नसल्यामुळे शिवसेना आमदार नाराज आहेत। त्या संदर्भात शिवसेना आमदारांनी ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन याबाबतचा असंतोष व्यक्त केला होता। याची दखल घेत उद्धव ठाकरेंनी प्रतोदांची बैठक बोलावली आहे। राज्यामध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्याकरता सरकारनं कठोर उपाय योजलेत। सरकारनं नो हेल्मेट नो फ्युएल धोरण अवलंबवलं। हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना इंधन न देण्याचे निर्देश राज्य सरकारनं पेट्रोल पंप चालकांना दिलेत। राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या संदर्भात विधानसभेत घोषणा केली। त्यामुळे रस्त्यावर दुचाकी चालवताना हेल्मेटची सक्ती असली तरी आता पेट्रोल घेण्याकरता देखील हेल्मेट असणं आवश्यक आहे। बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तथा घोटाळ्यामधली एक आरोपी मेघराज आडसकर यांनी आज त्यांच्या राहत्या घरी जाळून घेऊन आत्महत्या केली आहे। त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये बँकेच्या घोटाळ्यात 2 माजी अध्यक्ष जबाबदार आहेत, इतरांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचं म्हटलंय। मेघराज हे माजी आमदार बाबूराव आडसकर यांचे चिरंजीव तर भाजपचे नेते रमेश आडसकर यांचे बंधू आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या अनधिकृत बांधकामांवरच्या कारवाईमुळे चर्चेत आलेत। मुंढे यांची अनधिकृत बांधकामांवरची धडक कारवाई आणि लोकहिताची कामं यामुळे नवी मुंबईच्या जनतेत ते लोकप्रिय आहेत। पण मुंढेंच्या बदलीकरता नवी मुंबईतले राजकारणी एकत्र आलेत आणि ते मुख्यमंत्र्यांवरती दबाव टाकतात। मुख्यमंत्र्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष करून तुकाराम मुंढे यांना 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी द्यावी अशी नागरिकांची मागणी। त्यासाठी नवी मुंबईच्या नागरिकांकडून मुंढे यांच्यासाठी ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली। www.change.org या वेबसाईटवरती टाकण्यात आलेल्या ऑनलाईन याचिकेला आतापर्यंत 4,500हून अधिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवला। मुंबईतल्या शिवडीत 3 जणांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला। यानंतर सबंध शिवडी परिसरात दहशतीचं वातावरण होतं। सुशांत घोडेकर असं मरण पावलेल्या मुलाचं नाव आहे। रात्री 10:30च्या सुमाराला हा प्रकार घडला। पूर्व वैमनस्यातून सुशांतवर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा दाट संशय आहे। कट रचून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे। मारेकरी गोळीबार करून पसार झालेत। कसोशीनं पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मृत व्यक्तीचं नाव आहे सुशांत दिलीप गाडेकर असं। शिवडीच्या घाटबंदर रोड येथे त्याच्यावरती अग्निशस्त्रातून फायरिंग होऊन त्याचं मर्डर झालेलं आहे आणि याचा आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमध्ये एका उच्च शिक्षित तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। पीडित तरुणी इंजिनियर आहे। तिच्या गळ्यावरती ब्लेडनं वार करण्यात आले। ती तरुणी गंभीर जखमी आहे। तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। मात्र आरोपी तरुण शंकर बाळा डगळे हा फरार आहे। त्याचा पोलीस शोध घेत आहेत। आरोपीनं तरुणीवर हल्ला का केला याचं कारण आहे अजून गुलदस्त्यात आहे। नगर जिल्ह्यातल्या कोपर्डीत घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर जनजीवन पूर्वपदावर येण्यास तब्बल आठवडा झाला।
नागरिकांनी काही काळ दुकानं उघडली. किराणा दुकान, कृषी सेवा केंद्रासह इतर महत्त्वाची दुकानं सकाळी सुरू झाली. गेल्या आठवडाभर दुकानं बंद असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. नागरिकांना किराणा आणि शेतमाल आणण्याकरता बाहेरगावी जावं लागत होतं. तपास आणि इतर मागण्या मान्य झाल्यानं नागरिकांचा संताप कमी होण्यास मदत झाली. जळगावमध्ये 10 वर्षांच्या लहानगीवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या राजू रमेश निकम याचं छायाचित्र MIDC पोलिसांनी प्रसिद्ध केलं. राजू निकमचा छडा लावण्याकरता पोलिसांनी राज्यासह इतर ठिकाणी देखील पथकं रवाना केली. राजू निकमबद्दल माहिती मिळाल्यास तातडीनं संपर्क साधा असं आवाहन जळगाव पोलिसांनी केलं. नवी मुंबईतल्या नेरूळ इथे अल्पवयीन मुलाला मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी नेरूळ पोलीस स्टेशनच्या 2 उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आलं. योगेश माने आणि सोनाली राजगुरू अशी निलंबित झालेल्यांची नावं आहेत. या प्रकरणातल्या मुलीला ताब्यात घेण्यात आलं असून तिला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी आणखी 2 जणांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणी आतापर्यंत एकूण 8 जणांना अटक करण्यात आली. पंढरपूर तालुक्यातल्या रोपळेमध्ये पतीनं पत्नीची आणि 5 वर्षांच्या मुलीची डोक्यात लोखंडी रॉडनं हत्या केली. घरगुती वादातनं भांडण झालं आणि त्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा इसम बेचैन असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं. या प्रकरणी आरोपी प्रशांत वट्टमवारला ताब्यात घेण्यात आलं. सोलापूरमधल्या मशरूम गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेला आहे. सोलापूर तुळजापूर रस्त्यावरच्या हिप्परगा तलावाशेजारी हे मंदिर आहे. 25 तोळे सोन्याचा कळस चोरीला गेला आहे. चोरट्यांनी रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा फायदा घेत ही चोरी केली आहे. मुसळधार पाऊस आणि त्यात वीज बराच वेळ गायब होती. त्यामुळे चोरीची घटना कोणाच्याच लक्षात आली नाही. सकाळी पूजेकरता पुजारी आल्यावरती कळस चोरीला गेल्याचं लक्षात आलं. 2001 साली 35 तोळ्याचा सोन्याचा कळस आम्ही बसवलेला होता. आज त्या गोष्टीला 16 वर्ष झालेली आहेत. आम्ही नित्यकर्मामध्ये जेव्हा मंदिरात आलो, मंदिरात आलं अंधारामुळे आम्हाला कळस काय दिसला नाही. पण मंदिरात आलो, मंदिरात सगळं स्वच्छता केली, झाडू वगैरे मारलं आणि लाईट नसल्यामुळे बोर बंद आहे. पाणी आणण्यासाठी घरी गेलो. परत घरात येऊन पाण्याची गागर घेतली. गागरून पाहतो काय पहिला कळस दिसला नाही. कळस दिसला नाही, मग इथून सगळ्यांना मग चर्चेचा विषय झाला. घटना समजताच पोलीस मी स्वतःहून मला फोन आल्या मी स्वतः आमची टीम LCBच्या 2 टीम्स आलेल्या आहेत. आम्ही स्वतः येऊन सुरू केलं. फिंगरप्रिंट्स आलेले आहे, डॉग स्क्वॉड आलेला आहे आणि आमचा स्ट्रायकिंग फोर्स आला आहे. त्याच्यामध्ये आम्ही आता कोमिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे. आम्ही सदरचा गुन्हा हा जास्तीत जास्त प्रयत्न करून निकाराचा प्रयत्न करून आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न करायला लागलो. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामधल्या बारीघाटात ST बसचा भीषण अपघात टळला आहे. बस दरीपासून अवघ्या 10 फुटांवर थांबली. अनेक प्रवाशांचे प्राण यात वाचले. या अपघातामध्ये 20 जण जखमी झाले. कालच्या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजारमध्ये बंद पाळण्यात आला आहे. मुख्य बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ट्रक बाजारपेठेतून भरधाव वेगानं जात असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं आणि एका कारला चिरडलं. त्यात इंगळे कुटुंबातले 3 जण ठार झाले. नाशिक शहरामधल्या LED लाईट फिटिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी दिलेत. नाशिक शहरात सध्या असलेले पथदिवे काढून त्या जागी LED लाईट्स बसवण्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी वारंवार केला. या संदर्भात नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत चर्चा झाली. तत्कालीन उपअभियंता आगरकर यांच्यासह इतर संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश या महासभेत देण्यात आले. नाशिक शहरच नाही तर नाशिक जिल्ह्यातल्या महामार्गांवरती सध्या खड्डे पडायला सुरुवात झाली. हे खड्डे इतके मोठे आहेत की अनेक वेळा यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच संतप्त झालेत. प्रवास करायचा तरी कसा असा सवाल नागरिक विचारतात. अनेक दिवसांपासून धुळे शहरवासी वाट पाहत असलेली शहर बस सेवा अखेर धुळ्यात सुरू करण्यात आली. जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते या बस सेवेचं उद्घाटन झालं. धुळे शहर आणि लगतची खेडी या बस सेवेमुळे जोडली जाणार आहेत. शहरातील प्रमुख 4 मार्गांवर ही बस सेवा धावणार आहे. परिवहन विभागाने याकरता 16 बस गाड्या उपलब्ध करून दिल्या. जवळपासची गावं आहेत त्या गावातून बरेचसे नागरिक या ठिकाणी कामानिमित्त येत असतात, काही कामकाजानिमित्त येत असतात. त्यांची सोय व्हावी आणि सर्वात महत्त्वाचं आपलं मेडिकल कॉलेज किंवा मेडिकल हॉस्पिटल जे आहे, जनरल हॉस्पिटल हे गावाच्या बाहेर चक्करबर्डीमध्ये शिफ्ट झालेलं आहे. त्या ठिकाणी लोकांना जाण्याची गैरसोय होत होती आणि म्हणून या 16 बसेस 4 रूटवर आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. देशाप्रती ऋणानुबंधाची भावना नसली तर देशाची प्रतिमा जगात मलिन होऊ शकते. याचा विचार न झाल्यानं सहिष्णुतेसारखे गंभीर आरोप केले गेल्याची खंत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली। साहित्यकार आणि लेखक डॉक्टर अरविंद खांडेकर यांच्या ऋणानुबंध पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली। चर्चा चालतात, परंतु हिंदुत्वाचा सरळ सोपा अर्थ आहे माणुसकी, बंधुभाव, किंवा आपल्याकडे परंपरागत जो अर्थ आहे त्या अर्थाने धर्म, रिलिजन नाही। कर्तव्य आणि स्वभाव यांची सांगड घालत स्वतःचं जीवन उन्नत होईल आणि संपूर्ण सृष्टीला त्याचा लाभ मिळेल, संपूर्ण सृष्टीची उन्नती होईल असा जीवन मार्ग दाखवणारा प्रकाश, असं जीवन जगणं, सर्व परिस्थितीत साधणारा संतुलन म्हणजे धर्म। भाजप नेते दयाशंकर सिंग यांच्या विरोधात लखनौत बसपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली। लखनौतल्या हजरतगंजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं। दयाशंकर सिंग यांच्या अटकेची मागणी बसपा कार्यकर्त्यांनी केली। दयाशंकर सिंग यांनी मायावतींबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं, या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। उत्तर प्रदेशमधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून बसपा कार्यकर्ते हजरतगंजमध्ये एकत्र आले होते। मायावती पैसे घेऊन तिकीट वाटप करतात असा आरोप करताना दयाशंकर सिंग यांचा तोल ढासळला आणि त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान मायावतींच्या बाबतीत केलं होतं। सही मायने में उनको खुद एफआईआर दर्ज करानी चाहिए थी। हम उनका देर रात तक इंतजार करते रहे। जब उन्होंने कोई कदम नहीं उठाया, ठीक है, उन्होंने उसको पद से हटाया, पार्टी से निकाला, हम उसके इस कदम की सराहना करते, लेकिन अच्छा होता कि यदि वो खुद एफआईआर दर्ज कराते इस मामले में आगे आकर। लेकिन जब इन्होंने कोई कदम नहीं उठाया, हमारी पार्टी ने फिर देर रात में एफआईआर दर्ज कराई है उसके खिलाफ। तणावग्रस्त काश्मीरमधल्या 10 जिल्ह्यात आज संचारबंदीचा 13वा दिवस आहे। सातत्यानं सुरू असलेल्या संचारबंदीमुळे सामान्यांचं जनजीवन मात्र पुरतं कोलमडलं। राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्याकरता मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। दरम्यान या प्रश्नावरती लोकसभेत काल जोरदार चर्चा झाली। काश्मीरमधली परिस्थिती हाताळण्यात सरकारला सपशेल अपयश आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। यावर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तान काश्मीरात मुद्दाम हिंसाचार पसरवत असल्याचा दावा केला आहे। आज कश्मीर के जो हालात हैं उनको बिगाड़ने में यदि किसी की अहम भूमिका है तो हमारे पड़ोसी की भूमिका है, इसको कोई नकार नहीं सकता है अध्यक्ष महोदया। और वह हमारा पड़ोसी जो कि मजहब के नाम पर भारत के विभाजन के बाद जो हमसे अलग हुआ, लेकिन उसके बावजूद आज हमारा पड़ोसी किस प्रकार की नापाक हरकतें कर रहा है, भारत को डिस्टेबलाइज करने की कोशिश कर रहा है। और मैं 2 टूक शब्दों में कहना चाहता हूं कि भारत में यदि आतंकवाद है तो वह पाकिस्तान के द्वारा स्पॉन्सर्ड आतंकवाद है अध्यक्ष महोदय। आज अपने हालात को सुधारने के बजाय वह पाकिस्तान भारत को डिस्टेबलाइज करने की अपनी तरफ से बराबर कोशिश कर रहा है। शायद उसकी यह कोशिश है कि उसकी जो विफलताएं हैं उन विफलताओं की ओर से वह सारी दुनिया का अटेंशन डाइवर्ट कर सके। लोकशाहीवर आलेलं संकट रोखण्याच्या हेतूनं तुर्कस्तानात 3 महिन्यांची आणीबाणी जाहीर करण्यात आली। आणीबाणी लागू झाल्यापासून देशभरातून सुमारे 50,000 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। राजधानी अंकारा शहरात मोठ्या प्रमाणात फौजफाटा लावण्यात आला। गेल्याच आठवड्यात लष्करानं केलेला बंडाचा प्रयत्न फसला होता, पण या प्रयत्नात 246 जणांचा मृत्यू झाला तर 2000हून अधिक जण जखमी झाले। सरकारच्या समर्थकांनी या बंडाला दिलेल्या उत्तरात बंडाचा कट रचणारे 24 जणही ठार झाले। या हिंसाचारानंतर देशातलं वातावरण तणावपूर्ण आहे, त्यावर मात करण्याकरता आणीबाणी लागू करत असल्याचं तय्यिप अडगान यांनी जाहीर केलं। राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारणार असल्याचं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं। यावर चहूबाजूने टीका होते। एका आर्टिस्टनं तर ट्रम्प यांच्या वॉक ऑफ फेम स्टारला 6 इंचांची भिंत आणि काटेरी कुंपणानं घेरलंय आणि त्यावर इंग्लिश आणि स्पॅनिशमध्ये दूर राहण्याचा संदेश लिहिला। ब्रसेल्सच्या नागरिकांवर बॉम्बस्फोटांची दहशत निर्माण झाली आहे। एका व्यक्तीच्या कोटला नागरिकांनी वायर जोडलेली पाहिली। दरम्यान पोलिसांनी तो विद्यार्थी आहे, तो रेडिएशन लेवल तपासत असल्याचं स्पष्ट केलं। मात्र नागरिकांमध्ये प्रचंड दहशत या सगळ्यांना होती, त्यांनी तातडीनं पोलिसांना बोलवलं। मार्चमध्ये ब्रसेल्स विमानतळावर झालेल्या स्फोटात 32 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते। पोलिसांनी नॅशनल
हॉलिडे असल्यानं हाय अलर्ट देखील जारी केला. निस आल्यानंतर पॅरिसमधील बीच फेस्टिवल करता सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली. 2002 पासून सुरू असलेल्या फेस्टिवलमध्ये 40 लाखांहून अधिक नागरिक सहभागी होतात. निससारखी घटना रोखण्याकरता या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलंय. समुद्र किनाऱ्यावर देखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. युक्रेनचे पत्रकार पेवेल शेरमेल यांच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. पेवेल यांच्या कारमध्ये एका चौकात स्फोट झाला. स्फोटानंतर नागरिकांनी त्यांना बाहेर काढलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पेवेल यांच्या कारमध्ये 600 ग्रॅमचा एक बॉम्ब ठेवण्यात आला होता. बेलारूस, युक्रेन आणि रशियात पेवेलला मोठा नेता आणि पत्रकार मानण्यात यायचं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.